नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्त्री तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत दुपारचा कडाक्याच्या उन्हात स्वागत आहे। आणि मी मुंबईत 1-2 दिवसासाठीच गेलोय। परवाच्या दिवशी इलय, कालचं 1 दिवस राहिलंय आणि आज परत गावा केलंय। पण गर्दी एवढी होती ना भयंकर, आता तुमका सांगू नको सीझन म्हटल्यावर। आणि मुंबईवरनं इल्या ना आधी एक तर ट्रेन लेट झाली, इल्या तसा तोंड न धुता आंघोळ न करता माळावरती गेले, कारण तिकडे बोलू लागले की आजपासून आमच्या माळावरती 2-3 दिवस मॅचेस चालू आहेत। आणि त्याच्यासाठी मी पहिली मॅच आमची होती त्याच्यामुळे धावत गेले, एक मॅच खेळलोय। आणि क्रिकेट खेळून झाल्यानंतर ना तसंच आता आंघोळ केले आणि आता मी करंजात जाते। करंजात का तर आज करंजात ना जीर्णोद्धार म्हणजे वर्धापन दिनचं सोहळा असा, आणि त्याच्यासाठी मला बोललं की 1-2 तासासाठी येऊन जा, व्हिडिओ बनव आणि बघू काय काय शूट करू भेटा। एक तर लेट झाला, आता डायरेक्ट बहुतेक मी जेवकच जाईन दुपारचा। आणि रात्री भजन स्पर्धात मेन म्हणजे तो माका व्हिडिओ करूचा। तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि उन्हाचे जास्त बाहेर फिरा नको। आता माझ्याकडे गॉगल लावून काय बघा वाटत नाही। चला तर जाऊया आता करंजात। चैतन्य काय केक आणलास? आज चैतन्याचा बर्थडे हा, हॅपी बर्थडे। मंडळी श्रीदेव रवळनाथ मंदिराकडे आपण येलो करंजाच्या, आणि बघताच तुम्ही गर्दी आहे दुपारची। मुंबईपासून सगळे भाविक गेलेत आणि मे महिन्याची सुट्टी तर आज। सगळे सावलेत रवलेत, मस्त सगळी सावली ऊन कडाक्याचा लागतं। बाहेरून मंदिराचा कलर बघा किती भारी दिसता ना। काय बघतो मी गुजरातला। हो, कुठे राहता तुम्ही? गांधीनगर। गांधीनगर गाडी द्या काय म्हणतात? बरे नाही जरा इले आतमध्ये व्हिडिओ करून येते। हा आता दिलंय, उशीर झालो का मगा? बापरे, दर्शन कसं यायचं? काय म्हणतो बरोबर? संजय बाळकृष्ण घोडे दर्शन करूया। रांग किती मोठी आहे बघा। आपल्या दर्शन नाही भेटणार डायरेक्ट जातात। किती पंगत आहे ही? किती पंगत आहे? दुसरी पंगत आहे। जेवण वाटतं 12:30-1 वाजता चालू झाला। पावणे का काच म्हणतं? रवी नमस्कार का, कशात बऱ्यात ना? एकदम तुम्हीच फोन केलात का? येस। नाही प्रत्यक्षात कधी आलास? मी जस्ट इले आता जिलस हो। आवाजात तुझं फोन म्हणून विचारलं। हो बरं तू आधी काय काम कर, तू आता तुझं काय ते कर आणि जेवायला मग माझ्याबरोबर ये। हा, आणि तुझे ना खूप खूप धन्यवाद। आलेलं काय आमची मॅची भरवली आहेत ना, क्रिकेट खेळले नाही इले। काय म्हणता बरोबर ना? गेलं कधी? आज सकाळी एक काम कर ना, तुमचं नाव काय?
श्यामसुंदर याच गावात आहे त्यांच्या गावात. या साईडला काय हो? हे आमचं लिंगेश्वराचं मंदिर, तिथे पण सर्व शूट करू पाहिजे. लिंगेश्वराचं मंदिर आहे पण लिंगरवळला. लिंगरवळला ओके, पूर्ण पुढे मंदिर आहे ते. ते देऊळ आहे आमचं. अच्छा. त्याचे थोडंसं हे करून घेतो. पण इथे वातावरण एकदम शांत वाटतं येस याच्यापेक्षा. येस, तिथे इलंय ना ते एकदम शांत वाटतं, मन प्रसन्न वाटतं, समाधान. सांगा नो. हॅलो, एक नंबर. काय जेवलात? जेवला आम्ही. यासाठी जेवण होता. संत लांबला पुढ्यात ना जाता किंवा बघू घ्यावा उद्या. संत काय म्हणता? मी तुमका यावचं मगाशी सांगायचं होतं माका. यावचं होतं मगाशी सांगायचं होतं माका. गाडी होती मंडळी. आता आम्ही सगळे महाप्रसाद घेऊन बसला आणि जेवणाची वाट बघता. पत्र येईल येण्याची. काय म्हणतात? हो बऱ्याच ना. उद्या येवा का? दिलास टीम? मंडळी महाप्रसाद तर घेऊन झालो आणि महाप्रसाद झाल्यानंतर ना 4 वाजता 4:30 वाजता भजन स्पर्धा त्यांच्या गाव मर्यादित. तर म्हटलं आता 4:30 वाजता आणि भजन स्पर्धा आता थोड्या दिवसात ते चालू करतील. जेवणाचा कार्यक्रम तर चालूच आहे. या ठिकाणी या भजन स्पर्धेची सुरुवात आपण श्रीफळ वाढवून करणार आहोत. या ठिकाणी श्री पंढरी अण्णा यांनी श्रीफळ वाढविलेला आहे आणि आपल्या तुमचा आवाज माईक चेक केला ना. पेटीला माईक पाहिजे का? गरज आहे. सुरू करायचं. चला सुरू.
तर घे जेवण बनव.
सगळी भजना झाली आहेत आणि याच्यानंतर आता नंबर काढतील. तर आता 10-20 मिनिटं वाट बघू सांगितलं नाही, तोपर्यंत 1-2 आता त्यांची भजना 1-2 गाणी आहेत ते आता म्हणतात ते ऐकूया आता आपण. या ठिकाणी आयोजित केली होती आणि या भजन स्पर्धेला उत्तम असा प्रतिसाद आपल्या गावातील सर्व मंडळांनी दिला. खरं म्हणजे ही भजन मंडळी जी असतात, भजनी बुवा, हे सर्व मुंबईला राहतात. आपण जेव्हा गणपतीला गावी येतो तेव्हा गणपतीला गावी आल्यानंतर ही बरीचशी मंडळी आपापल्या वाडीमध्ये भजन करत असतात. वर्षभर ही सगळी भजन बुवा जे असतात, भजनी बुवा, ते मुंबईमध्ये असतात, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि एकत्रितपणे भजनाची प्रॅक्टिस विशेष करून काही करत नाहीत. परंतु अखिल कर्मदेव उत्कर्ष मंडळाच्या वतीने भजन स्पर्धा आयोजित केल्यानंतर सर्व भजनी बुवांनी आणि वाड्यांनी आपापल्या भजन मंडळाच्या माध्यमातून या भजन स्पर्धेमध्ये भाग घेतला. आमच्या अखिल कर्मदेव उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री नारायणजी सातवसे म्हणजे आबा सातवसे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सुरुवातीलाच सर्वांची कृतज्ञता व्यक्त करावी. ग्रामस्थांकडून म्हणजे प्रेक्षकांकडून रसिकांकडून काय रसिक प्रेक्षक समोर असतील तरच आणि तरच एखादा कलावून करतो त्याला स्फूर्तिस्थान हे प्रेक्षक श्रोते यांना ते श्रेय. तर मी जास्त न वेळ देता या ठिकाणी सर्वात अधिक प्रमाणात मी जी श्रोते मंडळी होती त्यांचं मी मनापासून आभार मानतो. नमस्कार. आज आपण जी भजन स्पर्धा आयोजित केली त्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे नंबर कोणाला बसतो. सगळ्यांना बुवांना त्याची उत्सुकता लागली आणि खरोखरच म्हणजे ही ज्यावेळी आम्ही भजन स्पर्धा करायचं ठरवलं म्हणजे आमच्या अध्यक्षांच्या सेक्रेटरी आमचे बोलणे यांच्या मनात आलं तेव्हा मुंबईत मीटिंग घेतली. म्हणजे या दिवशी शक्य होईल का असं वाटत होतं. म्हणजे आज वातावरण बघून आज आम्ही सगळेच भारावून गेलो. कारण वातावरण मंदिरात आज 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सगळी लोक शांत भजनाचा आनंद घेत होती. देवाला पण भजन. त्याच्यानंतर आज पहिलं मी ज्या भजनाने भाग घेतला ज्यांचे नंबर नाही आले त्या बाकी भजनांचं एक भजन त्यांचे प्रतिनिधी कोण असतील त्याने कोणी असतील भजन त्यांनी येऊन त्यांचं हे घेऊन बक्षीस घेऊन जायचंय. विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ गावठणवाडी त्यांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा अखिल कर्मदेव उत्कर्ष मंडळ आपटेवाडी कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी त्यांचा मान घेऊन जायचा आहे. नाटकरवाडी ग्रामस्थ मंडळ नाटकरवाडी ग्रामस्थ मंडळ
मुख्य पकवानवाला श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ शुभम मेस्त्री. सगळे भावांना गेले असा आमचा उत्कृष्ट गायक पारंपरिक प्रासादिक भजन मंडळ कुमार दास परब. तृतीय पारितोषिक महापुरुष प्रासादिक भजन मंडळ विवेक विजय शिरसाट. तुमची प्रॅक्टिस कामी आलेली आहे. जोरात टाळ्या वाजवायच्या. ब्राह्मणदेव प्रासादिक भजन विजय पारितोषिक प्रथम क्रमांक कैलासवासी शांताराम दादा स्मृती भजन मंडळ. सर्व रसिकांना त्यांच्या आवाजाने आज मंत्रमुग्ध केला असे ते गोवा राजेंद्र चिंदरकर. मंडळी, अशा प्रकारे आजचा जो काय कार्यक्रम आहे हो आता संपन्न झालो आणि 1 नंबर 2 नंबर बक्षीस तुमका समजले असतील. काका खुश आहेत 2 नंबर येण्यामुळे. तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. तर रात्र पण खूप झाली आहे. खय चाललं आता? चल मॅच आहे बारक्याची मॅच बघू. चल कणकवलीत. चल.